नमस्कार, कसे आहात सगळे? तर मस्त मजेत असाल. आजच्या या नवीन व्लॉगमध्ये मी पूनम तुमचं खूप सारं स्वागत करतो. तर थोडी तब्येत बिघडली आहे, त्यामुळे आवाज समजून घ्या. आज संडे आहे, म्हटलं पटकन होणारं असं काहीतरी बनवू. तर त्यासाठीच आज आम्ही पनीर बिर्याणी करणार आहे, ते पण कुकरमध्ये पटकन होईल असं. सगळ्यात आधी मी इथं बासमती तांदूळ घेतले, ते स्वच्छ धुवून घेतले आणि त्यात आता पाणी घालून ते बाजूला ठेवून दिले. आता कांदा आपण उभा चिरून घ्यायचा, पातळ आणि लांबडा असं चिरून घेऊ. आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल गरम झालं आहे. आता यात तो सगळा चिरलेला कांदा टाकून त्याला मस्त आपण खरपूस तळून घेऊ भातामध्ये घालण्यासाठी. कांदा तळून होईपर्यंत आपण आता पनीरचे तुकडे करून घेऊ. तुम्हाला जशा हव्यात तशा पद्धतीने करून घ्या. आणि हे पनीर घरीच बनवले, कारण की आता तुम्ही बघतायच बाजारमध्ये मिलावट पनीर पण खूप यायला लागले. मग हे घरीच बनवलं होतं पनीर. अशा पद्धतीने मी पनीरचे तुकडे केले. यात सगळे आता मसाले घालून घेऊ, म्हणजे धनेपूड, जिरेपूड, हळद, चटणी आणि थोडंसं मीठ, हे सगळं घालून आपण त्यामध्ये त्यांना एकजीव करून घेऊ. अशा पद्धतीने पनीरला हे सगळे मसाले लावून आपण थोडा वेळ ठेवून देऊ. त्यानंतर कांदा आता तळून झाला आहे, जास्त नाही खरपूस केला. आता आपण कांदा काढून घेऊ आणि ह्याच तेलामध्ये आता आपण ते जे पनीर आपण मसाला लावून ठेवलं होतं ते तळून घेऊ. आता आपण बिर्याणीला फोडणी देऊ. सगळ्यात आधी मी इथं तूप घालते. तुपाचाच तडका देणार आहे. तूप आता गरम झालं, त्यात आता आपले सगळे खडे मसाले घालायचे. यामध्ये जिरं पण घालायचं, मी विसरलं थोडं घालायचं, आता लक्षात येते. त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा. आणि याला पनीर खूप आवडतं, तर तिचं हेच चालू होतं. पनीर फ्राय झाले, तर आता बस घेऊनच चालू होती ती. ते तसं कसं कसं करतात ते दादा कसा करतोय तो? आता यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट घालू. मी खलबत्त्यामध्येच केली होती, तर थोडी मोठी मोठीच ठेवली होती, म्हणजे खाताना छान चव येते त्यासाठी. त्या आलं लसूण कांदा भाजून झाला, तर त्यामध्ये आता टोमॅटो पण घालून घेतला मी. कांदा टोमॅटो चांगला भाजून झाला आहे. आता यामध्ये मसाले टाकू. जास्त नाही टाकत, कारण चटणी घरी बनवल्यामुळे त्यामध्ये सगळेच मसाले असतात. थोडी धनेपूड आणि चटणी टाकली आणि दही पण टाकलं आहे. तुम्हाला जितकं हवं तितकं दही टाकायचं त्यामध्ये. आणि सगळं पुन्हा मस्त एकजीव करून घेऊ. मसाले छान भाजून झालेत. आता यामध्ये आपण तळलेलं आपलं पनीर टाकून देऊ आणि ते पण पुन्हा एकदा परतून घेऊ मसाल्यांमध्ये.
आता ते पण छान भाजून झालं. आता बस लास्ट की आता यामध्ये आपण जे आपण तांदूळ भिजवून ठेवले होते त्यातलं सगळं पाणी ओतून द्यायचं आणि त्यात तांदूळ घालायचं. आणि मी थोडे काजू पण फ्राय करून घेतले होते, ते पण मी त्यामध्ये टाकले. तुम्ही कांद्यासोबतच घातलं तरी चालेल, माझं थोडं मागं पुढे झाले. आणि वरून मग एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला टाकला. आता हे सगळं एक छान असं एकजीव करून थोडा वेळ ठेवून देऊ. त्यानंतर त्यामध्ये थोडं पुदिना आणि कोथिंबीर बारीक चिरली होती तो टाकली आणि जो कांदा आपण तळून घेतला होता तो पण मी त्यातच घातला. वरनं टाकला तर मग ते खाताना थोडा म्हणजे आणायला तर कडू लागतं, त्यामुळे मी कुकरमध्येच घालते. आणि आता तुम्हाला जितकं पाणी हवं आहे ते पाणी घालायचं आणि कुकरची शिट्टी एकच शिट्टी होऊ द्यायची. कुकरची शिट्टी झाली आहे तर तुम्ही बघू शकताय. खूप छान झाली होती बिर्याणी, मोकळी मोकळी, म्हणजे ना चिकट ना म्हणजे जास्त गिर्र वगैरे असं काही नाही, मोकळी आणि खूप छान बिर्याणी झाली. पनीर मसाला. बिर्याणी ग. पनीर मसाला. पनीर बिर्याणी. सांग खाऊन की. आणि शेजारीच असत्या. मग जे तुम्हाला आय डीही माहीत असेल त्यांचा की यूट्यूबवाला सॅम म्हणून एक मुलगा आहे, तो म्हणजे कुकिंगचे व्हिडिओ वगैरे टाकत असतो. बाळा बिर्याणी पण रेसिपी झाली ना शेवटला हे असतं की आणि जे काही रेसिपीचं नाव होतं आणायला ते इतकं आवडतं, त्यामुळे मी काही बनवलं ना की बस तेच तिचं चालू होतं. ते म्हणजे काही बनवलं ना की ते म्हणायचं आणि त्या रेसिपीचं नाव घ्यायचं. तर अनया त्यांचे खूप फॅन आहे, जर त्यांनी हा व्हिडिओ बघितला तर खूप छानच आहे. तू सांग बघू. तर आमची ही संडेची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा ही बिर्याणी, खूप छान झाली. तर काळजी घ्या सगळे. हॅपी संडे. ए बिर्याणी मसाला. मस्त